A very big hello to my young and charming friends out there. मी मानसी आज परत तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपलं जी पोयम आहे द वर्ल्ड इज माइन ह्याच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये बघू की पोएमची जी आहे रायमिंग स्कीम काय आहे आणि त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत त्याचे आन्सर्स बघूया आणि त्याच्याच बरोबर आणि त्याच्या जे राहिलेल्या काही गोष्टी आहेत इंग्लिश वर्कशॉपच्या त्या सुद्धा आपण आज डिस्कस करूया. तर वी विल स्टार्ट विथ द वर्ल्ड इज माइन. सो टू स्टार्ट विथ आपण आपली जी पोएम आहे वर्ल्ड इज माइन म्हणजे जग माझं आहे याच्यात आपण सगळ्यात पहिली रायमिंग स्कीम बघूया. बघा रायमिंग स्कीम मध्ये आपण लास्टचे वर्ड्स बघतो तर बघा हेअर फेअर एझल स्माइल वाईन माइन. तर आपण ए पासून स्टार्टिंग करतो. हेअर फेअर तर म्हणजे दोन्ही मध्ये ए मग येतं बी तर एझल मध्ये बी येईल बी एझल आणि स्माइल एझल स्माइल तर बी आणि हे काय आहे सी ए बी सी आणि मग डी डी. मग त्याच्यानंतर येतं चाम हाम तर हे परत ए काइंड ब्लाइंड बी बी आणि वाईन माइन सी सी. एकासारखे जे राईम करतात ते एकासारखे असतात. ब्लू डू तर म्हणजे ए डिअर हिअर बी बी आणि वाईन माइन परत सी सी. आणि अशाच प्रकारे गो ग्लो नो हे तिन्ही एकासारखे आहेत तर म्हणून ए आणि वाईन माइन हे जे आहे हे एकासारखं आहे तर म्हणून बी बी. सो लास्ट सेन्स आपण बघूया तर ह्याच्यामध्ये गो ग्लो नो तर ह्याच्यामध्ये काय होईल ए आणि वाईन माइन हे एकासारखं आहे तर म्हणून बी बी. अशा प्रकारे आज आपण जे आहे आता ह्याच्यात आपले रायमिंग स्कीम बघितली. आता बघा इथे काही क्वेश्चन्स लिहिले आहेत त्याचे आपण आन्सर्स बघूया. डिस्क्राईब द यंग गर्ल इन द बस. बसमध्ये जी यंग गर्ल होती तिला डिस्क्राईब करायचं आहे तर बघा हिचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथूनच मिळू शकतं या पोयमच्या लाईनमधनं. द यंग गर्ल इन द बस was lovely. She has silken hair. She was a lovely girl. She has silken hair and she seemed very gay and she was very fair. ठीक आहे ना. तर आपण ह्याला जर एका शब्दात एका लाईनीत लिहिण्याचं आहोत तर कसं लिहू. शी वॉज अ लवली गर्ल लवली फेअर गर्ल विथ सिल्कन हेअर अँड शी वॉज व्हेरी हॅप्पी. तर अशा प्रकारे आपण हिचं डिस्क्रिप्शन देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं What did the speaker in the poem not realize while chatting with the young lad? जेव्हा ती पोएट जे आहे यंग लॅडशी त्या यंग मुलाशी बोलत होती तेव्हा तिला काय वस्तू होती जी रिअलाइजच नाही झाली. तर ह्याचा आन्सर काय होईल विथ while chatting with the young lad the speaker in the poem did not realize that the young lad was unable to see. है ना. पहा इथे काय होतं यू सी आय एम ब्लाइंड तर म्हणजे तो ब्लाइंड होता. तर हेच आन्सर असंच होईल की भाई ती नाही रिअलाइज करू पावली की तो जो आहे तो ब्लाइंड आहे तो पाहू नाही शकत. परत सांगते while chatting with the young lad the speaker in the poem did not realize that the lad could not see. Why did the blue-eyed boy not join the others in their game? तो जो निळ्या डोळ्यांचा जो मुलगा होता त्यांनी अनेक मुलांना गेम मध्ये जॉईन का नाही केलं. तर ह्याचा आन्सर काय लिहिले द blue-eyed boy did not join the others in their game because it seemed that he could not know what to do. असं लिहू शकता किंवा असंही लिहू शकता की द blue-eyed boy did not join the others in their game because he could not understand what to do. ठीक आहे कारण की त्याला समजतच नव्हतं येत काय करायचंय. व्हॉट डज द स्पीकर थँक गॉड फॉर. स्पीकर देवाला कोणत्या गोष्टी करता थँक करते धन्यवाद म्हणते. तर द स्पीकर थँक्स गॉड फॉर गिव्हिंग हर लेग्स आईज इयर्स अँड एव्हरीथिंग इन हर लाईफ. शी फील्स दॅट शी इज ब्लेस्ड. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन आन्सर्स असतात आहे झाले आपले. आता बघा मॅच द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2 आहे. आपण जे आता पोयम वाचली आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. ए मध्ये ए आणि बी मध्ये आपल्याला काय करायचंय मॅच करायचं. द ब्युटिफुल गर्लची काय मॅच होईल बघा. ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ हिज लाईफ. तर हे तर बिलकुलच नाही होईल कारण की द ब्युटिफुल गर्ल आहे. वॉज हिअरिंग इम्पेअर्ड नाही. वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोयम तर हे नाहीये. तर ह्याच्यात काय होईल द ब्युटिफुल गर्ल हॅड अ हँडिकॅप इन हर लेग्स. तिच्या लेग्स मध्ये हँडिकॅप होतं. द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स. जो मुलगा जो आहे स्वीट्स विकत होता तो कसा होता वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोयम. जो स्पीकर होता त्याला बहुत थँकफुल होता तो.
द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले, जो मुलगा अनेक लोकांना आणि मुलांना खेळताना बघत होता, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड, तो ऐकू नव्हता शकत. आणि लास्ट काय आहे, द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज, का म्हणतो पोएट की वर्ल्ड इज माइन, कारण की ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ हिज लाईफ, की कारण की तो जे आहे जी सुंदरता आहे आणि जे देवाने त्याला गिफ्ट दिले आहेत ते सगळे अनुभव करू शकतो, म्हणून म्हणतो तो की द वर्ल्ड इज माइन. तर आता बघा हे सगळे आपण क्वेश्चन आन्सर्स ऑल ऑफ दिस वी हॅव डन. मग आहे क्वेश्चन नंबर 5, मेक अ लिस्ट ऑफ पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधले रायमिंग वर्ड्सचे आपल्याला पेयर्स बनवायचे आहेत. जसं दिलं वाईन, माइन, आणि काय आहे पहा, हेअर, फेअर, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड, ब्लू, डू, डिअर, हिअर, ग्लो, नो. तर अशा प्रकारचे हे शब्द आहेत. आणि कोणते शब्द आहेत बघा, द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टॅन्झास, पहिले 2 स्टॅन्झासची रायमिंग स्कीम काय आहे, ए ए बी सी सी आणि ए बी बी सी सी डी डी. तर अशा प्रकारची रायमिंग स्कीम ह्याच्यामध्ये आपण आता पाहिलीच आहे की ही रायमिंग स्कीम आहे. तर आता ह्याच्यात ऑलमोस्ट आपण सगळे क्वेश्चन्स करून चुकलेले आहोत. आता आपण ह्याच्यात एक क्वेश्चन आहे बघा तुमचं, जे की एक लेटर आहे, बेसिकली एक लेटर आहे, कारण की हे सगळं आपण कम्प्लीट द स्टोरी and all of these things we have done already. Recite, read your favorite or any English poem before the class. तुम्ही कोणती पण आपली आवडती इंग्लिश पोएम बोला. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स while reciting the poem. जेव्हा तुम्ही पोएम म्हणता तेव्हा या सगळ्या गोष्टीचं लक्ष तुम्हाला ठेवायचं असतं. काय ठेवायचं असतं, कॉन्फिडन्स इन फ्लुएन्सी. जेव्हा पोएम म्हणता पूर्ण आत्मविश्वासनी, फ्लुएन्सी म्हणजे बिना थांबता म्हणायचंय. अप्रोप्रिएट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन, तर प्रोनाउन्सिएशन त्याचं एकदम करेक्ट असलं पाहिजे, आणि इंटोनेशन म्हणजे वरती खालती, जेव्हा वरती जायचंय किंवा खालती यायचंय. टेक प्रॉपर पॉजेस, स्ट्रेसेस, कोणत्या शब्दावरती जास्त स्ट्रेस द्यायचा आहे, कुठे आपल्याला थांबायचंय, पॉज करायचं, याचं लक्ष ठेवायचं. प्रॉपर व्हॉइस अँड टोन, तुमची व्हॉइस जी आहे ती एकदम खणखणीत असली पाहिजे, टोन चांगली असली पाहिजे. पे अटेन्शन टू द म्युझिक अँड रिदम ऑफ वर्ड्स अँड लाईन्स, आणि अशाच प्रकारे अटेन्शन द्या, जे पोएम मध्ये एक रिदम असतं त्याच्याकडे अटेन्शन देऊन तुम्हाला पोएम म्हणायची असते. ट्रान्सलेशन वगैरे आपण करून चुकलोय. आता बघा, राईट अ लेटर टू युअर फादर रिक्वेस्टिंग हिम टू अटेंड द सोशल अँड कल्चरल गॅदरिंग ऑफ युअर स्कूल. तुम्हाला आपल्या वडिलांना एक पत्र लिहायचंय आणि त्यांना तुमच्या शाळेमध्ये एक सोशल कल्चरल गॅदरिंग आहे. गॅदरिंग म्हणजे काय, गोळा करतात जसं, तर अशा प्रकारचं. टेक हेल्प ऑफ द पॉइंट्स गिव्हन बिलो, खालती काही पॉइंट्स दिले आहेत ते आपण पाहू. सोशल अँड कल्चरल गॅदरिंग अ मेगा इव्हेंट, एक मेगा इव्हेंट आहे, खूप मोठा इव्हेंट आहे तुमच्या. व्हेरायटीज ऑफ ऍक्टिव्हिटीज कंडक्टेड इन द गॅदरिंग, वेगवेगळ्या ज्या आहे ऍक्टिव्हिटीज तुमच्या शाळेमध्ये होतात, होणार आहेत या गॅदरिंग मध्ये. युअर पार्टिसिपेशन इन 2 or 3 ऍक्टिव्हिटीज, तुम्ही 2-3 ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करताय. नीड टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स, आणि तुमचे बाबा येतील, तुमचे आई वडील येतील, तर तुमचाही कॉन्फिडन्स जो आहे, आत्मविश्वास आहे, तो वाढेल, म्हणून तुम्ही त्यांना बोलवताय. असंच बघा, प्रोजेक्ट आहे एका, डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स अँड कंडक्ट अ पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन. एक पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन करा फॉर एन आय ब्लड डोनेशन कॅम्प. आय डोनेशन किंवा ब्लड डोनेशन कॅम्प करता एक पोस्टर तुम्हाला बनवायचं आहे. फिक्स अप द डिटेल्स ऑफ द अबव कॅम्प लाईक टाइम, प्लेस एटसेट्रा. तर अशा ह्याचं जे आहे तुम्हाला कॅम्प कुठे करणारे, काय करणारे, जागा, वेळ, हे सगळ्याचं अशा प्रकारचं एक पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनचं तुम्हाला बनवायचं आहे. तर आता आपण हे लेटर बघूया की कसं लिहायचंय आपल्याला. सो लाईक ऑलवेज वी विल स्टार्ट विथ द नेम. जे पत्र लिहितं त्याचं नाव असतं इथे. तुम्हाला जर एक्झाम मध्ये येतं बोर्डच्या पत्र लिहायला, अगर तुम्हाला जे आहे नाव येईल की कोणाचं नाव दिलेलं आहे की या नावाने पत्र लिहा, तर तुम्ही तेच नाव लिहाले. आणि जर असं नाहीये तर तुम्ही कोणतंही इमॅजिनरी नाव लिहू शकता. तर जसं इथे लिहिलंय आपण एक नाव, वैदेही जोशी, गर्ल्स हॉस्टेल, पुणे. ऍड्रेस तुम्ही जितका शॉर्ट ठेवाले तितकं चांगलं, म्हणजे कारण की त्याच्याने तुम्हालाच चांगलं राहिले, सोपं राहिले लिहायला. ह्या सगळ्या एक एक वस्तूचं तुम्हाला हाफ मार्क्स, 1 मार्क्स असे डिवायडेड असतात. हे तुम्ही एवढं जर स्टार्टिंग पॉईंट तुम्ही जर सगळं सही लिहून घेतलं, लाईक जसं हे जे नाव आहे, नाव लिहायचंय, ऍड्रेस लिहायचंय, हर वस्तूचा एक एक आपला अर्धा अर्धा नंबर आहे. तर हे तुम्ही सही लिहिलं तर तेवढे नंबर तुमचे अगदी पक्के आहेत. त्यानंतर डेट लिहिली, तर हेचं जे कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचंय, पहिले नाव, मग ऍड्रेस, मग डेट, आणि त्यानंतर तुम्ही जे सॅल्युटेशन देता, डिअर फादर, या जे काही जसंही पत्राच्या हिशोबे तुम्हाला लिहायचंय, तर त्या हिशोबे तुम्ही लिहिलं तर तुमचे 2 नंबर तर 2-3 नंबर पक्के होऊन गेले.
तर पहा तर लिहिले गर्ल्स हॉस्टेल पुणे 27 डिसेंबर 2020. डिअर पापा, I am happy to write this letter to invite you for our social and cultural gathering. तर मी खूप प्रसन्न आहे तुम्हाला हे पत्र लिहायला आणि ह्याच्यात मी तुम्हाला इन्व्हाइट करते, आमंत्रण देते आमच्या शाळेमध्ये जे सोशल कल्चरल गॅदरिंग होते त्यात बोलवते. यू नो इट इज अ मेगा इव्हेंट ऑफ आवर स्कूल अँड वी ऑलवेज इगरली वेट फॉर इट. तर तुम्हाला माहिती असेल की हे खूप शाळेचा आमचा मोठा इव्हेंट आहे. मेगा इव्हेंट म्हणजे काय, खूप मोठा इव्हेंट आहे आमच्या शाळेचा आणि आम्ही खूप टाइम पासून याचा वेट करत होतो, वाट पाहत होतो. This year being the golden jubilee of our school, it is going to be a great event. या वर्षी आमच्या शाळेचं गोल्डन जुबली वर्ष आहे. गोल्डन जुबली म्हणजे काय असतं, 50 वर्ष. तर म्हणून खूप मोठा इव्हेंट होणार आहे शाळेत. सो वी आर अलाउड टू इन्व्हाइट आवर पेरेंट्स. तर म्हणून आम्हाला अलाउ केलंय त्यांनी की आम्ही आमच्या पेरेंट्सला बोलवू शकतो. देअर विल बी अ व्हरायटीज ऑफ ऍक्टिव्हिटीज परफॉर्म्ड इन इट. त्याच्यामध्ये या इव्हेंटमध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत जे की होणार आहेत. I am participating in a solo dance, a skit and a group dance. तर मी जे आहे, मी एका सोलो डान्स मध्ये, मी म्हणजे एकट्याचा डान्स आहे. अ स्किट म्हणजे काय, प्ले वगैरे असतं त्याच्यामध्ये, आणि अशाच प्रकारे एका ग्रुप डान्स मध्ये, त्याच्या 3 जागी मी पार्टिसिपेट करते. यू नो आय ऑलवेज लाईक टू डू समथिंग डिफरंट. तुम्हाला माहितीये की मला नेहमीच काही वेगळं करणं आवडत होतं. वी ऑलवेज ट्राय टू ब्रिंग सम सोशल इश्यूज थ्रू कल्चरल ऍक्टिव्हिटीज. आम्ही शाळेचे जे लोक आहोत, आम्ही नेहमीच जे आहे काही सोशल इश्यू, सामाजिक असं कोणतं इश्यू आम्ही उचलतो अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजच्या थ्रू. सो दिस टाइम वी आर फोकसिंग ऑन द थीम सेव्ह द गर्ल चाइल्ड. तर म्हणून यंदा आम्ही जे आहे, आमचा जो थीम आहे ज्याच्यावरती फोकस करतोय आम्ही, तो आहे सेव्ह द गर्ल चाइल्ड, म्हणजे की मुलींना वाचवा. होप यू विल अप्रिशिएट इट. तर आशा आहे की तुम्ही ह्याला अप्रिशिएट कराल, तुम्हाला आवडेल हे. द गॅदरिंग विल बी हेल्ड ऑन 4th January फ्रॉम 6 to 8 PM. गॅदरिंग केव्हा आहे, 4 जानेवारीला आहे, 6 ते 8 रात्रीच्या, इन द इव्हनिंग. सो आय रिक्वेस्ट यू टू अटेंड इट विथ मदर अँड बी अ पार्ट ऑफ माय हॅपीनेस. म्हणून मी तुम्हाला अनुरोध करते की तुम्ही आई बरोबर या आणि माझ्या प्रसन्नतेचं तुम्ही पण एक पार्ट बना. मी इतकी खुश आहे तर तुम्ही पण या आणि बघा, आम्हाला आशीर्वाद द्या. आय एम इगरली वेटिंग फॉर युअर अरायव्हल ऑन द डे ऑफ गॅदरिंग. मी खूप वाट पाहते तुमची की तुम्ही याले आमच्या गॅदरिंग मध्ये त्या दिवशी. अँड प्लीज कॉल मी ऑन मोबाईल सो दॅट आय कॅन कन्फर्म द सीट्स फॉर बोथ ऑफ यू. आणि मला याच्या आधी कॉल करा ताकि मी तुमच्या दोघांच्या करता सीट्स जे आहे, कारण की इतका मोठा इव्हेंट आहे तर सीट सुद्धा कन्फर्म करावी लागत असेल, म्हणून सीट कन्फर्म करेन. युअर लव्हिंग डॉटर वैदेही जोशी. तर तुमची प्रिय मुलगी वैदेही जोशी. तर अशा प्रकारे हे पत्र आहे. तुम्हाला मी सांगितलंय की जो फॉर्मेट आहे हा लक्षात ठेवा. हे पहा, जसं की इथे एंड मध्ये तर तुम्ही लिहिलं युअर लव्हिंग डॉटर वैदेही जोशी, आणि मधला पार्ट प्रयत्न करा की तुम्ही आपल्या मनाने लिहायचा आणि सोडायचं तर काहीच नाही, कोणताच प्रश्न सोडायचा नाही. जितकं होऊ शकेल तितकं लिहा, आणि तुम्ही जो क्वेश्चन येतो त्याच्यातनं हेल्प घेऊन सुद्धा त्याचा बॉडीचा जो पार्ट आहे तो लिहू शकता. तर आपला आज ही जी पोयम आहे, आज आपण याचा कन्क्लुडिंग पार्ट करून घेतला आहे. पोयम नीट प्रकारे समजली असेल, आय होप सो. आणि आता आपण हा सेशन इथेच फिनिश करतो. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन हॅव अ गुड डे.